ही गोष्ट आहे एका सर्वसामान्य पुणेकराची, तब्बल 30 वर्ष पुणेकरांसाठी केलेल्या संघर्षाची। ही गोष्ट आहे पुणेकरांसाठी 24 तास 365 दिवस उपलब्ध असणाऱ्या एका कार्यकर्त्याची। ही गोष्ट आहे रवींद्र धंगेकरांची। साल होतं 1985चं। पुणे शहरातल्या मुख्य बाजारपेठेत अत्यंत गजबजलेल्या रविवार पेठ परिसरात धंगेकर दाम्पत्य वास्तव्याला होते। दिवसा याच खोलीच्या बाहेर कोळसा, चुना या गोष्टी विकण्याचं दुकान लावायचं आणि रात्री दुकान बंद केलं की याच खोलीचं रूपांतर घरात होत असे। आणि त्याच खोलीत ही 4 भावंड आणि धंगेकर दाम्पत्य राहत असे। थोडक्यात परिस्थिती अत्यंत जेमतेम आणि हलाखीची। या दाम्पत्याच्या मुलांपैकी रवी हा मुलगा सर्वात हळवा आणि संवेदनशील। कोणीही आवाज दिला की रवी त्या व्यक्तीच्या मदतीला कायम हजर असे। रवी जसा मोठा होत गेला तशी त्यावर जबाबदारी वाढत होती। दररोज शाळेत जाणं, शाळेतून आलं की आई वडिलांना मदत करणं आणि आवडता छंद जोपासण्यासाठी तालमीत जाणं हा रवीचा दिनक्रम। घरातला मुलगा म्हणून शिक्षणासोबतच कुटुंबाची जबाबदारीही वाढत होती। लहानग्या रवीचा आता जबाबदार रवींद्र झाला होता। कुटुंबाच्या छोट्याशा व्यवसायासोबतच मित्रांसोबत लहान मोठे व्यवसाय करून रवींद्र कुटुंबाला आधार देत होता। आवडता छंद असलेली कुस्ती आता छंद राहिली नव्हती, तर त्यासोबतच बक्षिसं आणि मानधन मिळवून देणारा खेळ बनली होती। पण तो डगमगला नाही। त्याने ठरवलं परिस्थिती बदलायची। ज्या व्यवस्थेनं रवीला हतबल केलं त्या व्यवस्थेविरोधात लढण्याची लढाई सुरू झाली। पण एक दिवस हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जोशपूर्ण भाषण ऐकलं आणि रवीला त्याच्या राजकारणातील आपला आयडॉल मिळाला। हा प्रवास सुरू झाला एक शिवसैनिक ते शाखा प्रमुख हा टप्पा अवघ्या 1.5 वर्षात पार झाला। पेठ परिसरात शिवसेनेला एक प्रचंड कार्यक्षमता असलेला कडवा शिवसैनिक मिळाला होता। वंदनीय बाळासाहेबांच्या सूचनांनुसार शिवसैनिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सक्रिय व्हावं असे आदेश मिळाले। सर्वांनी आग्रह धरल्यानंतर रवीनं निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा 1992 साली पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत रवींद्र हेमराज धंगेकर नावाचा अर्ज दाखल झाला। अवघ्या 23 वर्षाच्या रवीनं तत्कालीन एका दिग्गज नेत्यासमोर निवडणूक लढवली आणि तब्बल 1000 मतं घेतली। निवडणुकीचा निकाल जरी अपेक्षेप्रमाणे लागला नसला तरी रविवार पेठ परिसराला एक नवा नेता मिळाला होता। तब्बल 1000 लोकांसाठी रवींद्र धंगेकर हा नगरसेवक होता। तिथून पुढे रवींद्र धंगेकर या व्यक्तीने कधीही मागे वळून पाहिलं नाही। तेव्हापासून 100% लोकांच्या सेवेत वाहून घेतलेल्या या व्यक्तीनं आपल्याकडे आलेल्या कुठल्याही व्यक्तीला कधीच निराश केलं नाही। ज्याचं काम ज्या विभागात असेल त्या विभागात त्या माणसाबरोबर जायचं, त्याचं काम ठरवून द्यायचं, त्याचं काम करायचं, कुठल्याही मोबदल्याच्या अपेक्षा ठेवायच्या नाही। आपल्याला आलेल्या माणसाला नाव, पत्ता, जात, धर्म, पंथ कधीही विचारायचा नाही। जो येईल त्याचं काम करत जायचं हीच धंगेकरांची कार्यपद्धती। याच कार्यपद्धतीच्या बळावर धंगेकरांनी 2002 साली तत्कालीन एका दिग्गज नेत्याचा पराभव करत पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून धडक दिली। धंगेकर नगरसेवक होते, पण धंगेकर नगरसेवक असल्याचं त्यांनी कधीही जाणवू दिलं नाही। त्यांच्या कुटुंबाची देखील तीच सर्वसाधारण राहणी, तोच व्यवसाय आणि त्याच छोट्याशा खोलीतला हा संसार तसाच कायम राहिला। पण वाढत गेली ती फक्त लोकप्रियता आणि धंगेकरांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या। शिवसेनेत असलेल्या धंगेकर यांनी 2005 मध्ये झालेल्या शिवसेना मनसे विभागणीत राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसेसोबत जाण्याचा निर्णय घेतला। मतदारांनी देखील या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा देत 2007 साली धंगेकर पुन्हा एकदा नगरसेवक झाले। करिश्मा सुरूच होता। माणसं जोडली जात होती। केवळ महानगरपालिकेच्या कामापुरतीच मर्यादित असणारे धंगेकर आता रेशन, तहसील, दाखले, दवाखान्यांचे प्रश्न, शाळेच्या ऍडमिशनची कामं देखील मार्गी लावत होते। पाहता पाहता संपूर्ण कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये धंगेकर नावाच्या नगरसेवकाची प्रचंड क्रेज निर्माण झाली होती। आणि याच प्रचंड लोकप्रियतेच्या बळावर 2009 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी तब्बल 48,000 मतं घेतली। अतिशय लोकप्रिय असलेल्या रवींद्र धंगेकर यांना पुन्हा एकदा महापालिकेतच सेवा करण्याचा जनादेश मिळाला। 2012 साली धंगेकर यांच्या समोर एक कडवं आव्हान उभं केलं।
परंतु या निवडणुकीत देखील पुणे शहरात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगरसेवकाचं नाव होतं रवींद्र धंगेकर। संघर्ष सुरूच होता। धंगेकर काम करत गेले आणि लोक त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर बसवत गेले। 2017च्या निवडणुकीत धंगेकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला। 2017मध्ये धंगेकरांना काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवावी लागली। पुन्हा एकदा एका स्थायी समितीच्याच अध्यक्षाचं आव्हान समोर होतं, परंतु धंगेकरांनी या निवडणुकीत देखील संबंधित आव्हान लिलया पेललं आणि पुन्हा कार्यकर्त्यांचा जल्लोष झाला। 2017मध्ये देखील धंगेकर महापालिकेवर निवडून गेले। 2023 साली स्वर्गीय मुक्ताताई टिळक यांच्या निधनानंतर लागलेल्या पुणे कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी अतिशय कडवी झुंज दिली आणि कसबा विधानसभा मतदारसंघात विजय प्राप्त केला। पुणे महानगरपालिकेतील कार्यकर्ता नगरसेवक आता महाराष्ट्राच्या विधानसभेत ऐतिहासिक विजय प्राप्त करून आमदार झाला। मी रवींद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की त्या दिवशी संपूर्ण पुणे शहरानं अक्षरशः दिवाळी साजरी केली। प्रचारामध्ये तब्बल 88 आमदार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ उतरवून मोठी फौज तैनात केलेली असताना देखील रवींद्र धंगेकरांनी हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता। रवींद्र धंगेकर यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सर्वसामान्य माणूस नेहमीच केंद्रित राहिलाय। प्रत्येक योजनेत त्यांनी सर्व कष्टकरी, सर्वसामान्य जनता, मध्यमवर्गीय या लोकांसाठी सोयीस्कर असतील अशाच सुविधा पुणे महानगरपालिकेनं द्याव्यात असा धंगेकर यांचा नेहमीचाच आग्रह। लोकांना आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा सुसह्य व्हाव्यात यासाठी धंगेकर यांनी आजवर लाखो लोकांची मदत केली आहे। जो माणूस काम घेऊन येईल त्याचं काम जागेवरच मिटवायचं ही धंगेकर यांच्या कामाची हटके स्टाईल। आजही धंगेकर संपूर्ण पुणे शहरात परिचित आहेत, कारण पुण्यातील प्रत्येक भागात धंगेकरांनी पुणेकरांसाठी काम केलंय। धंगेकर ही केवळ एक व्यक्ती नसून धंगेकर हा एक विचार आहे, ज्या विचाराच्या भोवती पुणे शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांना एक हक्काचा आधार केंद्र बनलंय। सर्वसामान्य पुणेकरांचं आधार कार्ड अशीच धंगेकरांची ओळख आहे। जेव्हा सर्व पर्याय संपतात तेव्हा नागरिकांना धंगेकर आठवतात। धंगेकरांच्या मार्फत आपली कामं मार्गी लागल्याचं सांगणारी लाखो उदाहरणं या पुणे शहरात पाहायला मिळतील। आज या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना संधी मिळाली आहे आपल्या लाडक्या रवींद्र धंगेकरांना लोकसभेत पाठवण्याची। हीच ती वेळ। आजपर्यंत ज्या धंगेकरांनी आपली सर्व कामं मार्गी लावली त्यांना खासदार करण्याची जबाबदारी आता आपली आहे। तर आवाज उठवणाऱ्या ढाण्या वाघाला दिल्लीत पाठवायला हवं हे नक्की। चला तर मग काय म्हणता पुणेकर, निवडून देणार धंगेकर।